हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी तुळशी लावल्यात, म्हणजे माझ्या फार्मवर पण आणि मी राहते तिथे सुद्धा भरपूर तुळशी आल्यात. म्हणजे आपण चालतोय त्या भागात सुद्धा तर ती गाडी किंवा पाय पडू नये म्हणून मी त्या तुळशी काढते आणि प्लास्टिकच्या ह्याच्यात लावते किंवा लावून घेते. आणि मग त्या मी माझ्याकडे भजन आहे त्या लोकांना देणार होते, म्हणून हे मी लावून घेतले सगळे. किती तुळशी आहेत बघा, त्याचा व्हिडिओ सहज काढला, तुमच्याबरोबर शेअर केला. भरपूर वेळ गेला मला हे करायला, पण मध्ये मध्ये कुठेही उगवतात आणि मग ती पायाखाली येते किंवा उपटून तर टाकायची नाही तुळस, कारण अतिशय शुभ मानली जाते आपल्या धर्मामध्ये. तर त्याच्यामुळे मी ते दरवेळेला असं आहे की म्हणजे अजून तरी देवाच्या कृपेने तुळशी भरपूर येतात माझ्या इथे, त्यामुळे मी दरवेळेला त्या तुळशी तयार करते, स्वतः करते किंवा करून घेते. तर ते सहज व्हिडिओ काढला तुमच्याबरोबर. ह्या अशा काढून आणते. ॲक्च्युली हे पाण्यात ठेवायला होती म्हणजे टवटवीत राहते. किंवा मग मी काय करते, बरेचदा असं करतात. आता ह्यावेळेला मला वेळ नाही, घाई झाली आणि पिशव्या पण नव्हत्या. आत्ता त्या मामाने पिशव्या आणल्या आणि मी दरवेळेला काय करते, पिशव्या तयार करून ठेवते मातीने भरून, आणि नंतर ते आयत्या वेळी आणलं की लगेच त्याच्यात खोचते. माती थोडी ओली करते आणि त्याच्यात लगेच तुळस खोचते, म्हणजे त्या तशाच्या तशा टवटवीत राहतात. आता ह्यावेळेला माझ्या थोड्याशा त्या मरगळलेल्या राहणार आहेत, कारण त्या आणल्या त्याच्यानंतर त्या मी लावल्या. तसं म्हटलं तर तुळशी सहज जगतात. उगाचच सगळ्यांना वाटतं माझ्याकडे नाही जगत. त्याला मुख्य कारण म्हणजे तुम्ही ऊन. आता माझ्या फार्मवर तर मातीसुद्धा एवढी तिथे नीट नाही आहे, मुरमाड आहे. त्या भागात एवढ्या तुळशी येतात, एवढ्या तुळशी आल्यात, आणि कायम त्याला म्हणजे दिवसभर ऊन असेल अशा ठिकाणी तुम्ही ठेवलीत आणि पाण्याकडे लक्ष दिलं, तुळशी कुठल्याही मातीमध्ये खूप छान होते आणि अतिशय चांगली औषधी उपयुक्ती आहे. आपल्या पूजेसाठी पण तिला रोज महत्त्व आहे. तर ती तुळस तुम्ही नक्की लावा. हवा शुद्ध होते आणि आपल्याला कायम ऑक्सिजन देणारं प्लांट आहे हे, त्यामुळे ते तुम्ही नक्की लावा. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. मी माझं चॅनल फर्स्ट टाईम बघत असाल माझा व्हिडिओ, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.